गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवे. आज आता आम्ही सगळेजण उद्या जायचं आहे वसईला, म्हणून आम्ही आता आजच तिकडे आमची पलीकडे देवी आहे डोंगराच्या पायथ्याला. ही अलीकडची देवी आणि पलीकडे आहे त्या मंदिरात आम्ही चाललेलो आहोत. त्यासाठी मग सकाळी उठलं, आवरलं सगळ्यांनी आणि आत्ता मग चाललेलं आहे. म्हणजे सकाळ सकाळ छान देवीचं दर्शन घेऊन यावं पण आम्ही तिकडेच चाललेलो आहे सगळेजण. हो येते मावशी. उन्हाळ्याचे दिवस आहे तरी सुद्धा ऊन आहे, पण तरी पण हवा लागते, थंड छान मस्त वाटते. काय झालं सात्विक? हाय. आई बाबा मी दुर्वा बाबा आम्ही सात्विकचा बड्डे आहे. सात्विक तर चालले त्याच्या आजीच्या घरी गावाला. की आता सुट्टी संपली, उद्या जायचंय आपल्या घरी. बाबा चला या. दुर्वास राधाची टोपी कुठे गेली? राधाला टोपी आई. राधाची टोपी. सात्विक टोपी घाल डोक्यात. राधा तू पण घाल. चला असं मी चाललंय पण असं वाईट वाटतंय. पिल्लू एवढे दिवस राहिलो, आपण मस्त एन्जॉय केलं, तर सात्विक चालला त्याच्या घरी. नाही त्यांचं कॅन्सल झालं ना. नाही बेटा आज जाणार आहे ते. तिथे गेलो. मंदिरात गेल्यानंतर मग आम्ही आई बाबा यांनी पहिलं दर्शन घेतलं. त्यानंतर मी दर्शन घेण्यासाठी गेली. मग राधालाही दर्शन घ्यायचं होतं. मग राधाचं काय पाया पडणं राहिलं बाजूला, पण बाबांनी नैवेद्याला साखर आणली होती, ती ठेवली होती. तीच राधाचं खाणं चालू होतं. आणि मग काय राधा तिथं पाया पडत पडत खात होती साखर. नको तोड अजून तोड. राधाने तोडलेलं कच्चं करवंद. काय राधा ते? मँगो. काय ते राधा? करवंद. काय करवंद? टाकून दे. हे बघ तुला मी तेच तर आहे. नाही बघ मी हे तुला पिकलेलं देते करवंद. वर आहे वर. हे बघ हे घे, हे खा, ते टाक, हे घे. हो ग हो धर घे. मस्त करवंद पिकलेली आहेत. हा खा. काळी असते ना, काळी ती घ्यायची. काळीच घेते. कसं लागते राधा? काय नाही राधा ए राधा इकडे बघ. ऐ राधा करवंद कसं लागते? यम्मी यम्मी. वा आता पिकायला सुरुवात झाली. राधाला वरची काढायची बाबा. तिला वरती घ्या. हे बघा छान छान करवंद भरपूर लागलेली आहेत. तर आम्ही तोडतो आणि घेतो. आई ते बाबा इथे इकडे खूप उगवून आले मोठे पिकलेली आहेत. ती कच्ची तोडते, तिला कळत नाहीये ना अजून. हे बघा ते नाही बाबू, अशी ब्लॅक घ्यायची दुर्वा. लहानपणापासून ही करवंदाची जाळी आम्ही बघतोय. आणि सगळ्यात पहिल्या मंदिरात आले की सगळ्यांची झुम्मड याच करवंदाच्या जाळीवर असायची की कुणाला पिकलेली करवंद मिळत आहेत, खालची हाताला येणारी. घे ना, काढा थोडीफार. अजून
दुर्वा त्याला काटे असतात, थोडे सांभाळून काढायचे. हा हे बघ दुर्वा, हे घे. हे बघ मी फांदी खाली खेचते, काढ. हे बघ हिला भरपूर लागलेले. ते बशी काळी काळी असतात ना, ती घ्यायची. हा तशी घ्यायची. काय राधाला तोडायचे आहेत करवंद. हे काढ आहे ना. हा घे, ते बी चालले. घे. काय राधू, काय ते राधा, काय करवंद काय. कावड्या भेटल्यात. या कापडाने पुसून घेत मला. पूर्ण करवंदाने पूर्ण जाळी भरलेली एकदम. बरीचशी आता पिकाला सुरुवात झालेली आहे. तिथे बाबा करवंद तोडतायत, दुर्वा पण तोडते, राधा पण तोडते ना. राधा का राधा खायचं काम करते. चला. त्यानंतर मग आम्ही करवंद वगैरे बरीच तोडली, तिथे खाल्ली. त्यानंतर घरी येण्यासाठी निघालो. आज काही राधाचा चालायचा मूड नव्हता, त्यामुळे ते मला म्हणते उचलूनच घे, म्हणून मग राधाला मी उचलून घेतलं आणि सात्विकला बाबांनी उचलून घेतलं. आणि मग आम्ही सर्वजण घरी जाण्यासाठी मग असं पायवाट होती, त्या पायवाटेने निघालो होतो. राधा काय सातारा कशी असते राधा, कशी असते, कशी असते राधा. उठ उठ. सात्विक कुठे ग राधा, सात्विक फोन बघते मीनू. हा त्याला सांगितलं नो फोन बोल, नो फोन बोल, नो फोन. मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.